तक्रारी होत्या त्यात मला राकेशकडून तीच तक्रार होती की तू काहीच करत नाही, तुझा गेम वीक नाही तर तुझा गेम नाहीच आहे. मग असं असू शकतं की त्याला ठेवण्यासाठी मला बाहेर काढण्यात आलं. तुम्ही कितीही प्रयत्न करा हिरो बनायचा, ते बरोबर तुम्हाला लेवलवर आणून सोडतात. चांगला प्रवास होता आणि मी टफ फाईट दिली, अजूनही एंडपर्यंत दिली असती. आता नेमकं तू मैत्री कोणाची ठेवणार आहे किंवा कोणाचं तोंड तुला बघायची इच्छा नाही आहे? विशाल जर टिकला तर तो एक स्ट्रॉंग कंटेंडर आहे, पण ज्या पद्धतीने त्याचा ग्राफ आहे तो कधीही बाहेर जाऊ शकतो घराच्या. सध्या बिग बॉस मराठीचा 6वा सीझन तुफान गाजतोय. स्पर्धकांमध्ये विजेतेपद मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात चुरस देखील पाहायला मिळत आहे आणि या आठवड्यात 2 जणांना या बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आलं आहे. एक आहे संकेत पाठक. संकेत पाठक आज आपल्या ABP माझाच्या ऑफिसमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आज आपण गप्पा मारणार आहोत. सर्वात आधी तुमचं स्वागत आहे ABP माझामध्ये. धन्यवाद, बोलवल्याबद्दल खूप खूप आभार. संकेत सर, तुमचा आत्तापर्यंतचा प्रवास नेमका कसा राहिला आहे? बिग बॉसमधला प्रवास माझा खडतर होता आणि चांगलाही होता. त्यामुळे एक रोलर कोस्टर राईडसारखा तो प्रवास होता 4 आठवड्यांचा, पण मजेशीर होता. जे काही होती ती मला मजा आली आणि गेम खेळायला पण मला खूप आवडलं, तर छान होता. नाही, एकंदरीतच तुम्हाला बिग बॉसच्या घरातून जेव्हा बाहेर पडावं लागलं तेव्हा नेमकं काय प्रतिक्रिया होती तुमची? मी एक्सपेक्ट केलं नव्हतं की मी इतक्या लवकर बाहेर जाईन कदाचित, आणि ते सगळ्यांनाच वाटत होतं की मी राहणार आहे आणि कोणीतरी दुसरं जाणार आहे. त्यामुळे थोडंसं शॉकिंग होतं माझ्यासाठी. आय वॉज सरप्राईज्ड. नाही, बिग बॉसच्या घरामध्ये तुम्ही खूप म्हणजे राग वगैरे खूप संयम प्रमाणात तुम्ही खेळलात. कधीतरी तुम्हाला असं राग वगैरे काय आला आहे का? माझा मूळ स्वभावच खूप शांत आहे, त्यामुळे कोणी किती काय बोललं तरी मी त्याला एक प्रॅक्टिकल वेमध्ये ॲनालाइज करायचा प्रयत्न करतो आणि ती सिच्युएशन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. तरी 1-2दा राग आला जेव्हा मला कळलं की मला कोणी बॅकस्टॅप केलेलं आहे, जसं विशाल माझ्या पाठीमागे जाऊन काही गोष्टी करत होत्या, तेव्हाचं त्याचं जे कन्फ्रंटेशन वगैरे होतं तिथे मला डेफिनेटली ज्या गोष्टींचा ऑब्व्हियसली राग येतो त्या गोष्टींचा राग आला होता मला. सोशल मीडियावरती एक प्रतिक्रिया खूप जोरात व्हायरल होते की राकेशला पुढं करण्यासाठी संकेतचा गेम करण्यात आला. याबद्दल नेमकं काय तथ्य याच्यामध्ये? माहिती नाही मला, कारण ती सोशल मीडियामध्ये व्हायरल होणारी गोष्ट आहे. पण राकेशने त्याचा गेम खरंच अप करायला हवा. ही गोष्ट मी त्याला पर्सनली पण बोललो की फक्त तिथे बसणं आणि असणं, एक्झिस्ट करणं आणि तिथे टिकून राहणं हे अनफेअर आहे बाकीच्यांसाठी. कारण तसे तो काहीच एफर्ट्स घेताना दिसला नाही मला, टास्कमध्ये म्हणा किंवा बोलण्यात म्हणा किंवा काहीही. फक्त तो होता तिकडे, आणि ही गोष्ट मी त्याला पर्सनली तिथे सांगितली होती, सगळ्यांसमोर सांगितली होती. आमच्या ज्या तक्रारी होत्या त्यात मला राकेशकडून तीच तक्रार होती की तू काहीच करत नाही, तुझा गेम वीक नाही तर तुझा गेम नाहीच आहे बेसिकली. हे गोष्टी म्हणजे या सगळ्या गोष्टी मी त्याला पर्सनली बोललो होतो. पण अजूनही जर त्याने त्याचा गेम अप नाही केला किंवा काही हालचाल नाही केली तर मला नाही माहिती. मग असं असू शकतं की त्याला ठेवण्यासाठी मला बाहेर काढण्यात आलं. पण तसं बिग बॉस तसं काय बायस्ड मला अजून तरी वाटले नाही. माहिती नाही काय कारण आहे. म्हणजे एकंदरीतच संकेतचा गेम राकेशने केला की कोणी दुसऱ्याने केला आहे? आय थिंक तिथे कोणामध्ये कॅपॅसिटी नाही आहे कोणाचा गेम करण्याची. स्पेशली माझा गेम इतका स्ट्रॉंग असताना राकेश स्वतःचा गेम खेळायचा नाही, त्यामुळे तो माझा गेम काय करणार आहे? मला नाही वाटत त्याने काय केलं असेल, त्याच्या कॅपॅसिटीच्या बाहेर येते. बिग बॉसमध्ये सध्याला अनेक स्पर्धक आहे, त्याच्यामध्ये फेक हिरो कोण आहे किंवा रिअल हिरो कोण आहे सध्याच्या स्पर्धेमध्ये? फेक हिरो आय गेस प्रत्येकच जण तिकडे कुठे ना कुठे काही ना काही फेक करायचा प्रयत्न करत असावा असं मला वाटतं. आणि ते करत असताना तो फेकनेस काही कामाचा नाही तिकडे, कारण त्या घरामध्ये तुम्ही काहीच फेक नाही करू शकत. किती दिवस तुम्ही फेक करणार किंवा किती वेळ फेक करणार? सगळे तसे रिअलच वाटले मला. प्रत्येकाचा एकच गोल आहे तिथे की फिनालेमध्ये जायचं किंवा ट्रॉफी उचलायची, असा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल गोल तिथे आहे. त्यामुळे फेक कोण आहे असं सांगणं कठीण आहे. आणि खरा हिरो कोण आहे, प्रत्येकजण हिरो बनायचा प्रयत्न करतात. त्यामुळे किती प्रयत्न केला इव्हेंच्युअली ऑडियन्सच्या हातात आहे आणि बिग बॉसच्या हातात आहे. तुम्ही कितीही प्रयत्न करा हिरो बनायचा, ते बरोबर तुम्हाला लेवलवर आणून सोडतात, म्हणजे एकंदरीत झिरो करतो, झिरो करतात. हा, असं म्हणू शकतो ना. तर नेमका आता 4 आठवड्याचा प्रवास होता. नेमकं कसं राहिला प्रवास? प्रवास जसं मी सांगितलं की रोलर कोस्टर राईड होती. पहिला आठवडा मी गेज करण्यात लावला, पूर्ण समजून घेण्यात गेला माझा पहिला आठवडा की काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे किंवा कोणाबरोबर आपण खेळू शकतो. दुसऱ्या आठवड्यात मी कॅप्टन होतो.
तिसऱ्या आठवड्यात मी नॉमिनेट पण झालेलो, वाचलो पण होतो. चौथ्या आठवड्यात मी अनफॉर्च्युनेटली बाहेर निघालो, पण आय थिंक की 60 दिवसात ज्या गोष्टी घडतात त्या मी 4 आठवड्यात करायचा प्रयत्न केला आणि सक्सेसफुली ती प्रत्येक गोष्ट केली. कुठलाच वाईल्ड कार्ड जाऊन तिकडे दुसऱ्याच आठवड्यात कॅप्टन झालेला मला तरी माझ्या बघण्यात नाही आला. तर आय थिंक खूप चांगला प्रवास होता आणि मी टफ फाईट दिली, अजूनही एंडपर्यंत दिली असती. अच्छा, महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना तुमचा नेमका कोणता गुण आवडला की लोकांनी एवढा भरभरून प्रतिसाद दिला होता? आय गेस माझा सच्चेपणा लोकांना जास्त आवडला. म्हणजे जितकं मी ऐकतोय किंवा बाहेर आल्यावर पण ज्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत आल्या की एक तर मी जो बिग बॉसचा गेम आहे तो मी माझ्या पद्धतीने ट्रू स्पिरिटमध्ये खेळत होतो. मी कुठेही अतिशयोक्ती नाही करायचा प्रयत्न केला की नाही मी दिसलो पाहिजे किंवा मी केलं म्हणून असं हे पुढे आलं पाहिजे. ती गोष्ट मी नाही केली आणि मी आय वॉज ट्रू टू द गेम. ज्या काही टास्क होत्या, जे काही नॉमिनेशन्स होते, जे काही आमच्यापर्यंत येत होतं ते मी एक सच्च्या स्पोर्ट्समॅन स्पिरिट्सने खेळायचा प्रयत्न केला आणि मी तसंच खेळलो. रादर आय गेस कुठेतरी तो जो सच्चेपणा आहे आणि माझं थोडक्या शब्दात मुद्दे मांडणं किंवा ते मुद्दे कन्क्लूड करणं, शब्द सांभाळून जपणं आणि एक गोष्ट जी मी नेहमी मानत आलेलो आहे जी आहे डिग्निटी, माझी पण आणि समोरच्याची पण मी जी डिग्निटी जपली आहे, आय गेस त्या 2-3 गोष्टी लोकांना कुठेतरी खूप जास्त आवडल्या म्हणून त्यांनी मला असा प्रतिसाद दिला आहे. अच्छा, आता बिग बॉसच्या घरात अनेक जण होते. आपण एका घरात जेव्हा असतो तेव्हा कोणासोबत तरी भावनिक नातं किंवा तयार होतो. तर बिग बॉसच्या नंतर आता तू बाहेर आलेला आहे. हां, आता नेमकं तू मैत्री कोणाची ठेवणार आहे किंवा कोणाचं तोंड तुला बघायची इच्छा नाही आहे? तोंड बघायची इच्छा बऱ्याच जणांची नसू शकते माझी आणि नाही, त्याची तर नावं वगैरे कोणी तू सांगणार का? नावं नाही, तोंड जसं मी म्हटलं माझा स्वभाव तो नाही आणि ज्या नोटवर मी बाहेर पडलो तेही तुम्ही बघितलं असेल की मला पर्सनली कोणाशी प्रॉब्लेम नव्हता आणि रादर घरातल्या कोणालाच पर्सनली माझ्याशी प्रॉब्लेम नव्हता. सगळ्यांना वाटत होतं की मी नाही जाणार आणि सागर जाणार, इन्क्लुडिंग सागर. त्यांनाही वाटलेलं की मी राहणार आणि ते जाणार, त्यांनी सुद्धा स्वतःचं नाव घेतलेलं. त्यामुळे त्या नोटवर मी बाहेर पडलेलो आहे. माझ्याशी वैर करणं थोडं डिफिकल्ट आहे कारण ते माझ्या साईडने येत नाही. मी सगळं सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे कोणाचं तोंड बघणार नाही हे सांगणं कठीण आहे. त्यातल्या तर दीपालींनी फक्त माझं नाव घेतलेलं की हा बाहेर जाईल, पण ते पण मी म्हणतो की गेम पॉईंट ऑफ व्ह्यूने असेल. पर्सनली काय त्यांचा ग्रज नसावा, मला पर्सनली कोणाशी ग्रज नाही कारण मी सगळं सांभाळून घेतो. आणि मैत्री बघू आता, माझी एक मैत्रीण तिकडे गेल्या झाली होती, ती म्हणजे प्राजक्ता शुक्रे. ती अनफॉर्च्युनेटली लगेचच दुसऱ्या आठवड्यात ती बाहेर पडली. पण ती एक मैत्री झालेली, राखी एक चांगली मैत्रीण झाली. इतके कर्मकांड तिच्याबरोबर केलेले आहेत आणि जे काही त्याच्यावर बोलणे मी ऐकलेले आहेत आणि ज्या चुका झालेल्या आहेत, पण खूप चांगली ह्युमन बिईंग आहे राखीचा स्वभाव खूप फनी मुवमेंटचा असतो. तर राखीच्या काय आठवणी होत्या का? हो, ती काहीही करते. जसं की ती रात्री माहिती नाही किती वाजले असतील, पण रात्री उठून ती माझ्या कॅप्टन्स रूममध्ये येऊन झोपली. तिला भीती वाटत होती म्हणून. त्याच्यामध्ये खूप निखळ मैत्री ती. तिने हा नाही विचार केला की लोक काय म्हणतील किंवा याला काय बोलतील. तिचा मुद्दा तो होता की मला तिथे भीती वाटते, मी इथे येऊन झोपते. तेवढंच तिने केलं. त्यामुळे ती कधीही काही करू शकते. जशी ती भाजी फेकायची, पाणी फेकायची, मला काहीही बोलायची, पण नंतर त्याच्यावरती सॉरी पण येऊन म्हणायची. इम्पल्सिव्ह आहे राखी बेसिकली. तर अशा खूप गोष्टी तिने केल्या आहेत. भांडणं झाले का तुमच्या या घरामध्ये, म्हणजे एकंदरीत या प्रवासामध्ये? नाही, जसं मी म्हटलं मूळ स्वभाव तो माझा नाही. पण तरी कधीतरी राग वगैरे आला असेल? राग वगैरे आला, हो. जसं मी म्हटलं की बॅकस्टॅप केलेलं मला जेव्हा कळलं, जेव्हा भाऊच्या धक्क्यावर पण सांगितलं की असं असं तुमच्या पाठीमागे चाललंय, तेव्हा तो आक्रोश होताच आणि ती हरकत माझी होतीच की असं का केलं. आणि पण तो मुद्दा एवढंच झाला की तो पुढे जाऊन फिजिकल भांडणामध्ये नाही आणि सतत तो ताणला न जाण्यापेक्षा तो मी तिथे कन्क्लूड केला, त्याचं कन्फ्रंटेशन घेतलं आणि मी याची खात्री करून घेतली की ती जी गोष्ट माझ्या पाठीमागे झाली ती तशी नाही होणार. मी पण प्रायोरिटीवर नंबर 1ला असलो पाहिजे हे मी मात्र समोरच्यांकडून वदवून घेतलं. तसं विशालकडून वदवून घेतलं की तू माझी प्रायोरिटी आहे हे त्याने कबूल केलं सगळ्यांसमोर आणि की तो माझ्यासाठी खेळ. आता बिग बॉस मराठीचा विनर कोणीतरी एकच होणार आहे. हो. तर नेमकं तुला कोण आवडेल विनर होताना? मला आवडलं असतं मी झालेलो, पण नाही, आता जे रेसिंगमध्ये आहे ते त्याच्यामध्ये. हो, जे रेसमध्ये आहेत ते तन्वी त्यातल्या एक स्ट्रॉंग प्लेअर वाटते. अनुश्री एक स्ट्रॉंग प्लेअर वाटते कारण या दोघींबरोबर मी टास्क खेळलो पण आहे. त्यांच्या अपोजिट पण, तन्वीच्या अपोजिट पण खेळलेलं आहे. त्या मला माहिती आहे कसे खेळतात, त्यांचे डोके कसे चालतात. विशाल जर टिकला तर तो एक स्ट्रॉंग कंटेंडर आहे, पण ज्या पद्धतीने त्याचा ग्राफ आहे तो कधीही बाहेर जाऊ शकतो घराच्या, जसा त्याचा स्वभाव आहे.
त्यामुळे तो डायसी आहे थोडा. आणि बाकीचे जे उरलेले 4-5 मेंबर्स आहेत त्यांना थोडी मेहनत करावी लागेल. त्यांनी जर मेहनत केली तर नक्कीच ते उभरून येऊ शकतात असं मला वाटतं. म्हणजे जसं राकेश, दीपाली, रेवा, सागर हे जे लोक आहेत त्यांना मेहनत करणं आहे थोडं. एक दुसरा प्रश्न आहे की सुपर्णा आणि संकेतचा प्रोफेशनल आणि पर्सनली वैयक्तिक आयुष्य नेमकं कसं आहे? खूप सुंदर आहे आमच्या दोघांचं पर्सनल आयुष्य. जसं असलं पाहिजे दोन पार्टनर्सचं. आम्ही आता नवरा बायको आहोत त्यामुळे जसं एक छान अंडरस्टँडिंग असली पाहिजे. आजच्या जनरेशनमध्ये किंवा आजच्या काळात जर तुम्ही बघाल तर लोकांना खूप इन्सिक्युरिटीज असतात. तुम्ही इथे बसले आहात, तुमचं लग्न झालं आहे नाही झालं मला माहिती नाही, पण जर झालं असेल तर कदाचित तुमची बायको तुम्हाला फोन करून विचारते असेल कुठे आहात, काय आहात. हे आजकाल खूप बघायला मिळतं. आणि सोशल मीडियामुळे ती जी सायकल आहे, सायकल नाही म्हणू शकत, ती जी एक गोष्ट आहे दोन पार्टनर्समधली जे बॉन्ड असतो बेसिकली तो फारच असा फ्रजाईल झालेला आहे, तुटणारा. पण तो आमच्यामध्ये तसा बॉन्ड नाही. आमच्यामध्ये खूप फिक्स बॉन्ड आहे. कदाचित त्या इन्सिक्युरिटीज आमच्यामध्ये नाही आहेत. विश्वास आहे म्हणूनच ती इन्सिक्युरिटी नाही आहे ना कुठेतरी. की जर कारण आता ती पण सुपर्णासुद्धा शूटसाठी बाहेर जाते, तिला पण 3-3, 4-4 दिवस ॲट अ स्ट्रेच बाहेर जावं लागतं. मी पण 4-5 दिवस ॲट अ स्ट्रेच. आत्तापर्यंत आम्ही तेवढंच लांब राहिलो होतो अपार्ट फ्रॉम बिग बॉस. तर ते जावं लागतं. पण त्याच्यामध्ये असं नसतं दिवसरात्र कुठे काय, हा शॉट चालू आहे, तो शॉट चालू आहे. हे मी युजली सेट्सवर बघितलेलं आहे. कारण आम्ही दोघेही कलाकार आहोत म्हणून त्या पद्धतीने सांगतोय की माझ्याबरोबर कोणी असेल जर एखादी फिमेल आर्टिस्ट तर तिला मी दिवसाला 50-50 फोन येताना बघितलेत की काय चालू आहे, कुठला शॉट चालू आहे. ती एक इन्सिक्युरिटी असते. ती आमच्या केसमध्ये मी सुरुवातीपासून नाही बघितली. किंवा मुलगाही असेल फॉर दॅट मॅटर तर त्याची पण जी कोणी पार्टनर असेल, गर्लफ्रेंड म्हणा किंवा बायको म्हणा, मी 30-30 फोन येताना बघितलेले आहेत की नाही मग आता कोणाबरोबर शॉट आहे, नाही संकेत तुम्ही किती फोन करता दिवसात? नाही मी नाही करत. एक फोन जो असतो जो गरजेचा तो जर करावा लागला, इमर्जन्सी असेल तर डेफिनेटली मी करतो. नाही तर मग तिचा स्टाफ तिच्याबरोबर असतो, त्यांच्याकडून अपडेट म्हणजे सुद्धा व्हॉट्सॲपवर अभि लंच हुआ है असं पाठवल्यानंतर मी संध्याकाळी वगैरे कधी एखादा फोन केला. कारण जेव्हा आपण कामाच्या स्पेसमध्ये असतो तेव्हा तिथे जेव्हा आपण पर्सनल गोष्टी घेऊन जातो ते एक बॅगेज बनतं. आणि ते बॅगेज कलाकारासाठी काही कामाचं नाही. कारण आम्ही इमोशन्स इमोट करत असतो, आम्ही इमोशनल असतो, आम्ही हॅपी असतो, आम्ही सॅड असतो, आम्ही कुठल्या दुसऱ्या रेजमध्ये असतो. आणि जेव्हा आम्ही इमोशन्स पोर्ट्रे करतो तेव्हा दुसरं अजून एक इमोशन जर डोक्यावर आलं, तो बाहेर आला तर ते काही कामाचं नाही. त्यामुळे आम्ही पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्य नेहमीच वेगळं ठेवायचा प्रयत्न केला आहे आत्तापर्यंत सक्सेसफुली, आणि ते झालेलं आहे. त्यामुळे नो इन्सिक्युरिटीज, ओनली स्ट्रॉंग बॉन्ड. नाही, आता बिग बॉसच्या घरातून जेव्हा एक्झिट केली तेव्हा तुमच्या घरच्यांनी काहीतरी सांगितलं असेल, स्पेशली सुपर्णाने, तर काय मनोबल वाढवलं होतं त्याच्यासाठी नाही त्यांनी काय केलं? हो, मग घरातून बाहेर आल्यावरती बोलली ठीक आहे गेम आहे, एक संधी मिळाली होती ती मी घेतली, आतमध्ये गेलो, खूप चांगल्या पद्धतीने खेळलो. हे मला तिने सुद्धा सांगितलं. बाहेर लोकांच्या प्रतिक्रिया पण तशाच होत्या. त्यामुळे ते एवढंच बोलले की, आणि पहिल्यापासून आमच्या डोक्यात थॉट क्लिअर असतो, माझ्या डोक्यात थॉट क्लिअर असतो की यशाने हुरळून जायचं नाही आणि अपयशाने खचून जायचं नाही. तिने पण तेच वाढवलं, तेच मोटिवेट केलं की ठीक आहे, यू प्लेड वेल. अजून जर राहिला असता तर कदाचित अजून पुढे गेला असता, पण ठीक आहे, जे काय असेल ते कारण काहीही असो, आता तू बाहेरच, आगे बढो. अच्छा, तर आता एकंदरीतच बिग बॉस तर हा संपलेला आहे. आता संकेत पाठक नेमका आगामी कोणत्या प्रोजेक्टवरती काम करणार आहे आणि कोणत्या डायरेक्टरसोबत काम करायला आवडेल? मला प्रत्येक डायरेक्टरसोबत काम करायला आवडेल, कारण प्रत्येकाची एक वेगळी स्टाईल असते. आत्ताच रिसेंटली मी एक काम केलं, जो माझा चित्रपट आला होता पुन्हा एकदा 3:30, त्याच्यामध्ये अंकुश चौधरी होते. मी त्यांच्याबरोबर पहिल्यांदाच काम केलं आणि खूप फन एक्सपिरियन्स होता आणि क्लॅरिटी ऑफ थॉट होती. तो पिक्चर ज्या पद्धतीने आम्ही शूट केला त्याच्यामध्ये अशोक मामा होते, कारण तर त्यांच्याबरोबर पण काम करताना खूप शिकायला मिळालं. तर तसे ते एक वन ऑफ माय फेवरेट डिरेक्टर्स आहेत. अजून जे नवीन जी फळी आहे असं आपण म्हणू शकतो डिरेक्टर्सची, जसं ज्यामध्ये शिवराज वायचळ आहेत, त्यांच्याबरोबर काम करायला मला आवडेल. असे असंख्य डिरेक्टर्स आहे. रवी जाधव झाले, संजय सरांबरोबर मी नेहमी जेव्हा काम केलेले तेव्हा ते सिनेमॅटोग्राफर राहिलेले आहेत. पण ॲज अ डिरेक्टरसुद्धा मला त्यांच्याबरोबर काम करायला आवडेल. आणि अजून कोणी असा नवीन डिरेक्टर असेल ज्याच्याकडे एक चॅलेंजिंग स्क्रिप्ट आहे, जी गोष्ट आत्तापर्यंत मराठीत झालेली नाही आहे,
ते मला करायला तर प्रचंड आवडेल. ॲक्शन म्हणा, रोमॅन्स, ॲक्शन रोमॅन्सचं कॉम्बिनेशन, ज्या गोष्टी मराठीत युजली आपण नाही बघितल्या, तर एक नवीन लेवलला घेऊन जायची जेव्हा गोष्ट येते तिथे मी पहिले उभा आहे, हे मी सगळ्यांना सांगू इच्छितो. हिंदीमध्ये जाण्याची इच्छा आहे? हो, हिंदी काम असतं. हिंदी काय, मराठी काय, तेलुगू, तमिळ, मी सगळी कामं करेल, कारण मी एक आर्टिस्ट आहे. आणि एका कलाकाराला काम करणं गरजेचं दिसणं, त्याची जी आर्ट आहे, जे बेसिकली त्याची जी आर्ट आहे, त्याच्यासाठी जी असलेली भूक आहे, ती माझी कधीच संपलेली नाही. त्यामुळे मी डेफिनेटली हिंदी आलं, मला ती स्क्रिप्ट आवडली, डेफिनेटली मी स्क्रिप्ट युजली कन्सिडर करतो. कारण आपण काय करतो आहे, आपण कसं दिसणार आहोत किंवा आपण काय मेसेज पोहोचवतो हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे स्क्रिप्टलाही तेवढंच महत्त्व दिलं जातं. तर अशी एखादी जबरदस्त स्क्रिप्ट असेल, डेफिनेटली मी प्रत्येक मीडियममध्ये आणि प्रत्येक लँग्वेजमध्ये काम करेन. मी भोजपुरी फिल्मसुद्धा केलेल्या आहेत तेव्हा पूर्वी केलेल्या आहेत त्यामुळे कारणं काही असतील, पण मी कुठलीही अशा गोष्टीला मी नाही म्हटलं आहे आजपर्यंत, आणि इथून पुढे नाही म्हणणार. मी डेफिनेटली ओपन आहे प्रत्येक गोष्ट करायला. हिंदी तर डेफिनेटली करायला ओपन आहे मी, कारण करायचंच आहे मला. हो, बॉलिवूड हे नाव किती साजतं, आपण इंडियन फिल्म इंडस्ट्री असं म्हणू शकतो. आपण भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये आहोत, म्हणजे आपण जे मेंबर्स पण आहोत, अखिल भारतीय चित्रपटसृष्टीचे आपण मेंबर आहोत. त्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये मला सगळीकडे काम करायला आवडेल. हिंदी चित्रपटामधला नेमकं आवडता अभिनेता किंवा आवडती अभिनेत्री कोण आहे? अभिनेत्र्या तर खूप आहे, मला अभिनेत्र्या सगळ्या आवडतात. छान अभिनेत्र्या आहेत सगळ्या, आणि अभिनेता पण खूप छान आहेत. आत्ता रिसेंटली मला एक फिल्म रिलीज झाली, ती बघायची, मी अजून बघितलेली नाही, धुरंधर, ज्याच्यामध्ये भरपूर रेंज आहे एका ॲक्टरची, पण मी बघितलेली नाही कारण आतमध्ये होतं. पण आता मी बघेल. बच्चन साहेब मला खूप आवडतात. त्याचं एक मुख्य कारण म्हणजे आपण ऐकतो ना, बोलतो ना, लंबी रेस के घोडे हो तुम, ते प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहे. कधीपासून ते काम करतात आपल्याला माहिती आहे, आणि अजूनही त्यांनी काम थांबवलेलं नाही आहे. तर जर कोणाचा आदर्श ठेवायचा म्हटलं तर अमिताभ बच्चन आहेत, शाहरुख खान आहेत. इतके वर्ष म्हणजे जे लोक अजूनही काम करता आहेत, ती खरंच म्हणजे कौतुकास्पद गोष्ट आहे की जर तुम्ही इतक्या वयापर्यंत आणि इतक्या आत्ताच्या पिढीपर्यंत तुम्ही काम करत आहात, प्रत्येक वेळी स्वतःला बदलत आहात, तर डेफिनेटली हो अपडेट, कारण बदलच कायम आहे ना. जर तुम्ही स्वतःला बदलून आज इतक्या शिखरावर मेंटेन ठेवलेलं आहे, तर डेफिनेटली त्या सगळ्यांकडे मी बघतो आणि त्यांचं इन्स्पिरेशन घेतो. बिग बॉसच्या घरामध्ये जेव्हा प्रेक्षक बघतात बिग बॉस, तर त्यांना ते खूप भारी वाटतं. नेमकं खूप यांचं एकदम भारी मस्त चाललं आहे. तर बिग बॉसमध्ये खरंच तसं असतं का? म्हणजे जे आपण बोलतो किंवा नातेसंबंध जपतो वगैरे, तसं काय असतं का? हो, म्हणजे बिग बॉसमध्ये जे असतं तेच दिसतं असं मला वाटतं. तो स्क्रिप्टेड शो नाही आहे पहिली गोष्ट, आणि जे तिकडे नाते बनतात, जे काय आपलं संभाषण होत असेल, तर त्याच्यामधूनच एडिट करून किंवा स्निपेट्स काढून तो एक एपिसोड बनवला जातो. त्यामुळे काही पार्ट वगैरे कट होतात का? होत असतील डेफिनेटली, कारण जर आम्ही 24 तास जगतोय आणि तुम्हाला 1 तास किंवा 1.5 तास बघायला मिळते, तर डेफिनेटली बाकीचे 23 तास 22.5 तास कट होतातच आहे ना. त्यामुळे ते ऑब्व्हियस गोष्ट आहे, 24 तास तर दिसत नाही आहे, 1 तासात दिसतं, म्हणजे कट होत आहे पार्ट. सुपर्णा आणि तुझं नातं म्हणजे प्रेम आणि खूप नितळ आहे. तर आजच्या तरुणांना किंवा आजच्या तरुणींना नेमकं काय सल्ला द्याल? विश्वास ठेवायला शिका मित्रांनो, कारण ती एक गोष्ट आहे जी कोणीच कोणावर ठेवत नाही. बाकीच्यांवर ठेवा नका ठेवू, पण जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर आयुष्य जगायचं ठरवलं आहे, तर त्यासाठी विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि इनसिक्युअर्ड नका राहू. समोरचा व्यक्ती पण तुमच्यावर विश्वास ठेवतोय, तो तुमच्यासाठी बदलतोय, तर तुम्ही पण असं म्हणून नाही चालणार की नाही मी तर असाच आहे आणि मी तर हलणार नाही, तुला बदलायचं तर बदल. नाही, टाळी जशी दोन्ही हातांनी वाजते, तसं नातंही 2 हात एकत्र येतात तेव्हा जोडलं जातं. तर ही गोष्ट लक्षात ठेवा आणि आयुष्य सुखरूप आणि सुखाने जगा. धन्यवाद संकेत. तर हे होते बिग बॉसचे सदस्य अभिनेते संकेत पाठक. त्यांनी आपल्या आयुष्याबद्दल आणि बिग बॉसच्या घरामध्ये नेमकं एकंदरीत काय चालतं ते आपल्याला अतिशय सोप्या भाषेमध्ये समजून सांगितलेलं आहे. तर संकेतसोबत नेमकं काय घडलं, तुम्हाला कसं वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.